अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. आमदार राजू खरे. आषाढी वारीत आमदार राजू खरे कुटुंबाकडून अन्नदानाची परंपरा कायम. आषाढी वारी निमित्त आमदार राजू खरे यांच्या कुटुंबाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली अन्नदानाची परंपरा यंदाही उत्साहात सुरू आहे. 1991 पासून अखंडपणे सुरू असलेल्या या अन्नछत्रातून हजारो वारकरी भाविकांना भोजन दिले जात असून वारकऱ्यांची सेवा हीच खरी समाधानाची भावना असल्याचे आमदार राजू खरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. वारकरी भाविक आणि सर्वसामान्य जनतेची अहोरात्र सेवा करत राहणं हेच आमचं कर्तव्य आहे असं सांगितले. देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या नावानं हे अन्नछत्र चालवण्यात येत असून माझ्या पाठीमागे शरद पवार यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या प्रेरणेतून समाज सेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार असा विश्वासही आमदार राजू खरे यांनी व्यक्त केला आहे. पंढरपूर ही वैकुंठवासी पंढरी नगरी आहे. इथं वैष्णवाचा मेळा हा आषाढी एकादशीला भरला जातो आणि एक परंपरा पडत गेलेली आहे की आपली भूमी ही वारकऱ्यांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. आणि या भारताच्या दक्षिण काशीमध्ये जवळजवळ आज 25 ते 30 लाख वारकरी हे चरणी लीन होण्यासाठी आलेले आहे. तब्बल जवळजवळ 22-23 दिवसाचा पायी चालत हा वारकरी आपल्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येतो. मी या पंढरपूरचा भूमिपुत्र आहे आणि या पंढरपूरचा भूमिपुत्र एक टांगेवाल्याचा मुलगा हा पांडुरंगाच्या आशीर्वादानं जवळजवळ मोहोळ मतदारसंघातून तब्बल 31,000 मताधिक्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेला. त्या पांडुरंगाची एक मोठी पुण्याई ही माझ्या पाठीशी राहिली आणि दरवर्षी हे अन्नदानाचा कार्यक्रम मी करतो. आयुष्यामध्ये आपल्याला जाताना काही घेऊन जायचं नाहीये म्हणून एकादशीला सकाळी 8 वाजता सुरू झालेला हा माझा महाप्रसादाचा कार्यक्रम द्वादशीला संध्याकाळी रात्री 12 वाजता मी संपवतो. आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर हे जे वारकरी येतात त्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये कुठंतरी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं खिचडी वाटप, केळी वाटप अविरतपणे दिवसभर चालू राहते आणि उद्या सकाळी 8 वाजता द्वादशीचा कार्यक्रम होतो आणि द्वादशीला उपवास सोडण्यासाठी सकाळी 8 वाजता आमचा जेवणाचा कार्यक्रम चालू होतो. तो रात्री आमचा कार्यक्रम तो संपतो आणि या गोष्टीचं एक मनस्वी इतका समाधान आहे की आपल्या आयुष्यामध्ये एक साधा गरीब कार्यकर्ता, एक टांगेवाल्याच्या पोटी जन्म घेतलेला एक टांगेवाल्याचा मुलगा आज एक मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करत असताना एक समाधान लागतं की आयुष्यामध्ये आपण कुठेतरी पुण्याचं काम करतोय, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय आणि समाजाचं देणं लागत असताना ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीत हे वारकरी संप्रदाय येतो हा लहानपणापासून मी बघत आलो. माझ्या घरी सुद्धा जवळजवळ 1000च्या आसपास हे वारकरी संप्रदायाच्या दिंड्या आलेल्या आहेत. तिथं सुद्धा सकाळ, दुपार, संध्याकाळ हा महाप्रसादाचा लाभ आमच्यातर्फे दिला जातो आणि इथं आपण पाहिलं एक मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांना सकाळी 8 वाजता हे जी खिचडी चालू होती, केळी वाटप चालू होतो, तो जवळजवळ संध्याकाळपर्यंत हा आमचा कार्यक्रम बंद ठेवला जात नाही. माझ्या मतदारसंघातले सर्व माझे सहकारी कार्यकर्ते, माझा पूर्ण परिवार, माझा सगळी लोक आज इथं कामाला लागलेली आहेत आणि हा एक मनस्वी आनंद आहे की तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्ही पुण्य काय केलं, तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्ही वारकऱ्यांसाठी काय केलं आणि हे आज सगळ्यांच्या ज्यावेळेला वारकरी डिश घेतात, खिचडी खातात, केळी खातात, पाणी पितात त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान वाटतं की आपण या भूमीत जन्मलो, त्या भूमीचा पांग आपण फेडला पाहिजे. किती दिवसापासून भाऊ ही सेवा केली? ही मी वयाच्या 16व्या वर्षी शिवसेनेचा शहर प्रमुख झालो या पंढरपूरचा. तो काळ होता 1991 सालाचा आणि 91 पासून सुरू झालेली ही माझी परंपरा ही मी अखंड चालू ठेवली. त्यावेळेचा काळ थोडा वेगळा होता. मी गरीब होतो, एक टांगवाल्याचा मुलगा म्हणून त्यावेळेला आम्ही 5-10 क्रेट हे आणायचो, केळी आणायचो आणि तेवढीच आपल्याला जमल तेवढी वाटायचो. जसं संघर्ष करत गेलो, जसं स्ट्रगल करत गेलो आणि ह्याच पांडुरंगाच्या आशीर्वादानं माझी परिस्थिती बऱ्यापैकी चांगली झाली आणि त्यानंतर मी ठरवलं की हे जे काय आपल्याला मिळालेलं आहे हे पांडुरंगाच्या आशीर्वादानं आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या आपल्याला मिळालेला एक खारीचा वाटा
हा आपला वारकरी संप्रदाय जो येतो त्या वारकऱ्याच्या मुखामध्ये आपण घातला तर त्याचा एक आपल्याला आशीर्वाद त्या वारकऱ्याचा लागेल आणि खूप आनंद वाटतो की आपण हे जे अन्नदान करतो ते अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे हे पुण्य हे आपल्या नशिबाला मिळतं या गोष्टीचं समाधान.